नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, सर्वांना सगळ्यांनी कोकणातली आपली दुसरी पहाट आहे सगळ्या आपल्या गावची. सो शुभ सकाळ सगळ्याला. आणि मित्रांनो, आपण आलेलो ड्रोन उडवायला, पण थोडं पावसाळी वातावरण तर आहेच, पण पाऊस आता येण्याची थोडी शक्यता दाट वाटते. सो विचार केला आहे की ड्रोन उडवणं थोडं रिस्की वाटतंय, पण काय करायचं, मग उडवूया. व्ह्यू चांगला येईल, पण थोडीशी गडबड झाली तर मग नाही पाऊस नाही ना, फक्त ढग जाते. समीर थोडा तजुर्बेवाला माणूस आहे, आपण थोडंसं गावी गेलं सो त्याला अंदाज आहे थोडासा. सो आपण रिस्क घेतो आणि उडवून बघतोय कसा व्ह्यू येतोय. सो एन्जॉय द व्ह्यू. मित्रांनो, आपली आंघोळ वगैरे झालेली आहे मस्त एकदम गरम गरम पाण्याने. काल आंघोळच केली नव्हती मुंबईवरून आल्यापासून, कारण की भिजतच होतो. सो आता आंघोळ वगैरे एकदम गरम गरम पाण्याने, आईने गरम गरम पाणी दिलेलं. आणि आता मित्रांनो, मस्त चहाचा आपण स्वाद घेतो. बटर दिलं आईने, चहाचा गवती चहा जे आपल्या बाजूलाच आहे. आई नको धुवू नकोस. हा हा, सुबील चहा, सुबील. मित्रांनो, चहा वगैरे मस्त पिऊन झालेला आहे. आता काल आपण मित्रांसोबत टाइम स्पेंड केलेला आहे. सो आज आपण चाललोय, आई आणि मी चाललोय रानभाजी आणायला. ओके, रानात जेवढ्या भाज्या मिळतात तेवढंच. कोणकोणती भाजी मिळेल तुम्ही समोर, तुला आयडिया आहे कुठली? चावरीची भाजी मिळेल. अजून नाही कोणती दिंडा, भार्गीची एक नंबर लागते. दिंडा, भार्गी, तेरी अशा विविध प्रकारच्या आपण भाज्या आज घेऊन जाणार आहोत मुंबईला. मित्रांनो, आम्ही जेव्हा कोविडमध्ये जेव्हा गावी राहायचो, लॉकडाऊनमध्ये, मित्रांनो ऑलमोस्ट डेली सकाळी आम्ही जायचो रानामध्ये आणि भाज्या घेऊन यायचो. मी नाही जायचो, जायचे. फायनली आई आणि मी चाललोय भाजी आणायला हौरातून. याला हौर बोलतात मित्रांनो. हे लॉकडाऊन मध्ये खूप खाल्ली ना भाजी आई? मित्र, हा आहे दिंडा. पण हे सगळेच वेगवेगळे प्रकार असतात दिंड्याच्या भाजीचे. पण वेगवेगळे प्रकार असतात दिंड्याच्या भाजीचे, सगळेच दिंडा नाही खात. खूप जंगल झाले नाही. मित्रांनो, पाऊस पडून एक 10 दिवस झालेले आहेत. नाही, 10 दिवसच झाले असतील ना. 10 दिवसामध्ये मित्रांनो एवढं जंगल आहे. आणि आता गावामध्ये जास्त लोक राहत नाही, त्यामुळे या वाटा सगळ्या बंद झाल्यात.
तर पूर्वी सगळं वाट चालू असायच्या. हा खायचा दिंडा आहे. बघू दे, दाखव इकडं. रस रशीद आहे. हा द्या बघ, तो बघ दिंडा दुसरा. हा दुसरा. कुठे? हया फुलला आहे बघ. अच्छा, आई फरक कसा ओळखायचा हा दिंडा आणि तो खायचा दिंडा? का नाही बोलतो सांग कसं. नेहमी बोल. याला का डोरी डेरी कशी येते तुझं अच्छा, कुठं कुठं. हा बघ. हा वेगळा आहे ना, भागातला येतो तो घेऊ. तो. तो ना मी कसं काय तिथं बघू. आई शपथ. याद मला मित्रांनो इथे रस्त्यामध्ये झाड पडले. दे, मी थैली घेतो ते. आणि आईला फोन आलाय, खूप इम्पॉर्टंट कॉल. पुन्हा करतो. हॅलो. हा हो बा. दे इकडे मोबाईल दे. हॅलो हॅलो अण्णा. अण्णा भाई डिंडा तोडायला, डिंडा तोडायला आलो. डिंडा 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 भावा. भाजी भाजी. अरे किरवी काय. अण्णा जंगलामध्ये आलोय, नंतरला कॉल करा घरी जाऊन. चालेल चालेल. बोलते हा वेगळा आहे, आपला नव्हतं. हा खायचा नाही. हा खायचा. हा खायचा. दुसरा हात कसं दिसला बघ, कसा रस रशीद आहे बघ. हा. हा खायचा. ह्यात बाबू बारीक सुकट असला असला असतील ना. आटला आहे. आणि तिथे काय नाही. मित्रांनो याच्यामध्ये बारीक सुकट जी असते आपली ती टाकावी लागते. आणि फणसाच्या ज्या बिया असतात, अटला बोलतात ज्याला, ते टाकावं लागतं. हा दिंडा हा आपला नव्हता. हे आपलं नाही. नाही हा बघ, ह्याच्यात माप ती आपली नाही. खायची आहे ती आपली माप नाही. अरे आकूर हवा होता वाईच. मित्रांनो हा एक वड आहे. त्या वडावरून लहान असताना मी पडलेलो, पूर्ण हात फ्रॅक्चर झालेला. आंबे खाल्लेले आणि पारंब्याच्या झोका घेत होतो, सो ते हात स्लिप झालं आणि जोरदार खाली पडलेलो. आई आठवतो मी पडलेलो ते ह्या पारंब्या झोपा घेताना. अरे तो पेन्सिल आहे नेली होती आईने मग मला केळशीला घेऊन गेलेली हात बांधाय. हाडविद्याकडे. आई ही नाही ना कोणती भाजी ही. तो नव्हतं चांगला. मित्रांनो आई सायाचं झाड आहे ना हे. मित्रांनो सायाचं झाड आहे, पण याच्या पानाला खूप खाज असते. एकदा मी लहान असताना पावसापासून वाचण्यासाठी डोक्यावर घेतलेलं असं तोंडावरती, खूप खाज आलेली याची मला. खूप जंगल आहे ना. पेरूचा आला का केवढा नव्हता. त्या दिवसात झाला. कुठे जायचं आता, दिसत नाही नेमकी फिर. Okay. काय खर्च पोरा त्यान बहुतेक त्यान खर्च केले. आणि मित्रांनो ही एक आपली भाजी आईने सांगितली आहे. काय भाजीचं नाव बोली? आकूर. मला वाटलं आई बांधायला घेते जुडी, पण ही एक भाजी आहे. आई हे टाकून काय होतं बोलतेस? एकदम असं असं एकदम मटमटीत.
मटमटीत होती भाजी याची. आई झाली कढीपत्ता घ्यायला. कसली मित्रांनो आईनी कढीपत्ता काढलाय, पण आई जशी पुढे पुढे जाते त्या कढीपत्त्याचा स्मेल असा सुगंध मागे 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 येतो, फ्रेग्रन्स. हां हां, नशा आ गया, नशा आ गया. ही आहे आपली अजितची आजी. आणि मित्रांनो इथे आईने लागवड केलेली आहे छोटी छोटी. हे जे झाड दिसते तुम्हाला हे भेंडीचं झाड आहे. 1 2 असे लाईनमध्ये लावलेले आहेत. आणि हे आहे तुरीची झाडं. हे बघा. आणि हे काय म्हटलीस? हळदी. हळदी मित्रांनो याच्यामध्ये एक शेंग असते. आई काय बोलतात शेंगा नाही मग काहीतरी करते बघ ते गोड गोड खीर. खीरमध्ये मित्रांनो हे टाकलं की खूप जबरदस्त लागते खीर. आणि काकडी कुठे? काकडी तवशी. आणि इकडे लावलेली आईने तवशी. तवशी म्हणजे काकडी मित्रांनो. मस्त केलं ना. इकडे पण लावलेले आहेत. जेव्हा थोडी मोठी झाली की आई आम्हाला कधी कोणाकडे पाठवते मग. सांगायला पाहिजे होतं ना. ते सांगितलं आणि खेळता खेळता मिळताना बॉल आपला वरती गेलाय. अरे खांद्यावर घे ना त्याला. आईचं. मित्रांनो सगळी आपली मंडळी जेवायला आलेली आहे. सगळे मित्रमंडळी. अनेक रील्स बनवले मित्रांनो. ती लवकर तुम्ही चेकआउट करा. त्याचा हा ब्लॉग टाकायचा आधीच येईल मे बी. आपण समीर आणि मी नेहमी जसं जेवत असतो. प्रतीक, समीर, रोहित तर पहिल्यांदाच जॉईन झालेत. पण रोहित लहानपणाची एकदम आठवण ताजी झाली. काय बोलतो? फक्त एवढंच झालंय रोहितचा जरा ग्रुप थोडा म्हणजे चेंज झालाय. बाकी मोठ्या माणसांमध्ये बसून झाला. पण मजा येते मित्रांनो. मस्तपैकी मित्रांनो जेवण वगैरे आपलं झालेलं आहे. आता आपण निघतोय. मंडळी सगळी बसलेली आहे गाडीमध्ये. मस्त एकदम थंडी लागत होती. मस्त गरमागरम सूप वगैरे झालेलं आहे. कसं होतं मित्रांनो चायनीज? कसं होतं? एकदम टेस्टी. Woke up late, missed the morning glaze,
व्हिडिओ चालूच नव्हती केली यार. तू पाठी नको हिमत असते ते देतात थांब. हे चालत लावलेलं आहे. पाय येडे, पागल खाली ये जातात खाली नको तिला. जाऊ दे. खाली जाणार ना. असा पकडशीलच. असं तुम्ही चांगलं सोडायचं म्हणून हे तोडेल अंगडा. तोडलं नाही तोडलं नांगड्या. आता चप्पल नाही सोडणार तू. काय बोलतो मग अंगडे पण नाही येत असे. असं चप्पल पकडू दे. शकतो. बहुत टाइम लगायस ना. वही तो. टाइम तो लगा और अटक चप्पल नाही सोडणार तू बघ मी सांगते तुला. सपोर्ट लिया यार. सपोर्ट लिया नहीं मजा नहीं. मित्रांनो, मागे. पाण्यात पकडणं वेगळी गोष्ट असतं आणि हा. नको सोखल नको खराब बोलतो. पिल्ल्यावाली ही वाटते पिल्ल्याकडे काटेन एक छोटी काटेन. मित्रांनो शुभ सकाळ परत. कारण की मित्रांनो आपण रात्री काल जाणार होतो मुंबईला आणि रात्री गाडी कॅन्सल झाली. सो आपण परत घरी आलो आणि आज नवीन आशेने आज परत आपण एका एस टीची वाट बघतोय. खाली आलो आपण मांदिवलीला. एस टीची वाट बघतोय. फिंगर क्रॉस आज तरी गाडी आली पाहिजे. समीर आणि मित्रांनो गाडी आलेली आहे आपली. खूप धावपळ झाली. आणि मित्रांनो गाडी आपल्याला भेटलेली आहे पण गाडी मुंबईपर्यंत. गाडी आहे मुंबई बोरीला जाणार पण गाडी फक्त आपली मंडणगडपर्यंत जाणार आहे. साहेबांनी सांगितलंय की कुठपर्यंत आपल्याला मंडणगडपर्यंत जायची गॅरंटी आहे. इथून तुमची काही पुढे गॅरंटी नाही. बाकी रिस्क अपने आप पे. फिंगर क्रॉस अगे पाऊस उघडलेला आहे. बघा साहेब घेऊन चला मुंबईला. जर वांतीसारखा वाटला मित्रांनो- त्याच्यामध्ये हे बघा पिशव्या आहेत कॅरी बॅग पटकन अशी घ्या तोंडाला. मित्रांनो आपण मंडणगडला पोहोचलेलो पण मंडणगडच्या पुढे गाड्या सगळ्या बंद आहेत. पण आपल्याला मुंबईला पोहोचणं खूप गरजेचं होतं कारण की आपण सगळे ऑफिसची माणसं आहोत. काम करणारी माणसं आहोत. सो एक काका आपल्याला भेटले फ्री. साजन काका, साजन काका भेटले आपल्याला. साजन टूर्स अँड ट्रॅव्हल्स. साजन टूर्स अँड ट्रॅव्हल्स वाले भेटलेत आपल्याला. सो ते म्हटले की आपल्याला पनवेलपर्यंत ते आपल्याला सोडणार आहेत. सो मस्त एकदम रिलॅक्स मध्ये आपण जाऊ शकतो. काय बोलतो? ओला गाडी आहे विथ एसी. ओला गाडी एसी फक्त 4,000 रुपये. फक्त 4,000 रुपयामध्ये पनवेलला. मनी डझंट मॅटर. ह्या वेळेला ते आपल्याला भेटले ही मोठी Discount गोष्ट आहे. डिस्काउंट मध्ये तुम्हाला कार्ड देतो. आपल्या 4 गाड्या नेहमी आहेत. गणपती होळी दिवाळीला मला कॉन्टॅक्ट करायचा. डेफिनेटली कार्ड द्या तुमचा. देतो. हा कार्ड दाखवा. आनंदी पंढरपूर कुठेही. इफ यू वॉन्ट टू कम एनीवन इन कोकण कॉन्टॅक्ट. काय तुमचं नाव सर? साजन टूर्स अँड ट्रॅव्हल्स. एनी टाइम एनी टाइम एनीवेअर. आवर सर्व्हिस. 24 hours सर्व्हिस. सर्व्हिस. व्हॉट अपन स्वप्नील? 1% चार्जिंग झाली. मग 1%ला 1% आज बस आहे. चार्जिंग करायची आहे. अरे सगळं आहे. द्या.
मित्रांनो आपण आता आंबेच्या पुलावर थांबलो आहे आणि मेन रिझन होतं गाडी कॅन्सल व्हायचं ना. हा जो पूल आहे इथे, हा जो पूल आहे या पुलाला मोठ्या ज्या बोट आहेत त्या वाहून आल्या वरून आणि त्या आदळल्या, त्यामुळे थोडंसं प्रॉब्लेम झाला आहे. आपले जे ड्रायव्हर साहेब आहेत हे आता पुढे गेलेत. साजन साहेब पुढे गेलेत डील करायला. त्या मोठी वाहून आल्या. त्याला सांगितलंय, मोठ्या आईला सांगितले की तू आजारी पडायची ऍक्टिंग कर. त्या मोठी वाहून त्या आल्याच. त्या म्हणत पुलाचे तिथं आले. पत्रकार साहेब धन्यवाद. ही गाडी निघालेली आहे. मित्रांनो आपण बसलेला होतो मित्रांनो. आता आपण पोहोचलोय पनवेलला आणि पनवेलपासून आपण गोरेगाव ट्रेन पकडली आहे. कारण की इथून जी बसई ट्रेन आहे ती संध्याकाळी आहे. सो आपण मी समीर सगळेजण डिसाईड केलं की बाबा आपण लवकरात लवकर घरी पोहोचायचा प्रयत्न करूया. सो आपण आता ट्रेन घेतलेली आहे पनवेलवरून, जी आपल्याला सोडेल गोरेगावला. स्वप्नील आहे का? मित्रांनो आपण वसईवरून तर ट्रेन मिळाली आपल्याला, पण नालासोपारा उतरल्याच्या नंतर मित्रांनो जी माझी हालत झालेली आहे मी तुम्हाला शब्दात वर्णन काय नाही करू शकत. मित्रांनो अगदी छातीपर्यंत पाणी होतं स्टेशनवरून टिल घरपर्यंत. मित्रांनो खूप हालत बेकार झाली आणि आता व्लॉग एडिट करायला बसलो. सो व्लॉगला एंड करायलाच विसरून गेलेलो आणि व्लॉग करायला पण नाही जमलं कारण की एवढं पाणी होतं. कारण की माझ्या हातामध्ये विश्वांकला मी JCB घेतलेला मोठा. सो व्लॉग करायलाच जमला नाही मला. सो मित्रांनो ह्या व्लॉगला इथेच एंड करतो. व्लॉग आवडला असेल तर नक्कीच चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा. भेटूया लवकरच पुढच्या व्लॉगमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय, सी यू सून, टेक केअर अँड गुड नाईट.